दुसरीकडे माणगावमध्ये एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय अधिवेशन आहे। 5 आणि 6 मे रोजी हे अधिवेशन होणार आहे। राज्यभरामधून जवळपास 40 ते 50 हजार कर्मचारी इथे हजेरी लावणार आहेत। अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे। कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवरती या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे या अधिवेशनाला उपस्थित राहतील। एसटी कामगार संघटनेचे हे अधिवेशन माणगावमध्ये भरवलं जात आहे। एसटी कामगारांचं वेतन यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतकं होतं, म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं तेच वेतन एसटी कर्मचाऱ्यांना किंवा त्यापेक्षा अधिक वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे। आज एसटीचा कर्मचारी आपण कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सेवा देऊन उत्पन्न वाढीचाही प्रयत्न करतोय आणि त्याचप्रमाणे दैनंदिन काम करत असताना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याकडे जे दुर्लक्ष केलं जातं, त्या विविध अडचणींचा एक ठराव आपण केलेला आहे। थोडक्यात म्हणजे वेतनाच्या संदर्भातलं अतिशय महत्त्वाची मागणी आहेत आणि राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी यातनं मार्ग काढणं आवश्यक आहे। एसटी कामगार संघटनेचे हे अधिवेशन 5 आणि 6 मे रोजी माणगावमध्ये भरवलं जात आहे आणि यासाठीची तयारी सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजेश, एसटी कामगार संघटनेचं अधिवेशन माणगावमध्ये भरतंय, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? जान्हवी, खरं आहे, एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय अधिवेशन हे माणगावमध्ये होत आहे आणि याची जय्यत तयारी जी आहे ते संघटनेकडून करण्यात आलेली आहे। जवळपास 40 ते 50 हजार कामगार जे आहेत ते राज्यभरातून या ठिकाणी येणार आहेत। महत्त्वाचं ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ते आयोजकांकडून सांगण्यात येत आहे। राज्यस्तरीय एक कामगार संघटनेची या ठिकाणी बैठक होणार आहे आणि या अधिवेशनाला पाहायला गेलो तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील, आदिती तटकरे असतील, खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले अशा नेत्यांच्या उपस्थितीत हा अधिवेशन होणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून एसटी कामगारांच्या संदर्भात असणाऱ्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण होतात काय हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे या अधिवेशनामध्ये। अगदीच धन्यवाद अजेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 5 आणि 6 मे रोजी हे अधिवेशन होणार आहे। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। 57वे राज्यव्यापी महाअधिवेशन माणगावमध्ये होत आहे।